जेवल्याशिवाय कळत नाही, तसं हे केंद्र सरकार सर आज पत्रकार परिषद घेतला नेमकं पत्रकार परिषद कशासाठी ते काय सांगा? पत्रकार परिषद घेतलात नेमकं पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश काय होता, काय सांगा? आजची पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ, CLP लीडर सन्मान्य विजयजी वडेट्टीवार यांच्या आदेशानं आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींचा भव्य मेळावा येत्या जूनमध्ये घेणार आहोत आणि या मेळाव्यासाठी देशाचे नेते राहुलजी गांधी यांना आम्ही बोलवणार आहोत, प्रियंका गांधींना बोलवणार आहोत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलवणार आहोत। या सगळ्या लोकांना बोलवून हा मेळावा घेण्याचं आमचं ठरलेलं आहे। त्याची पार्श्वभूमी तयारी करण्याकरता या जिल्ह्यातून साधारण 5,000 लोक निघतील अशी अपेक्षा व्यक्त करून आजची ही बैठक घेण्यात आलेली आहे। आता जात न्याय जनगणना झाली ती कुणामुळे झाली? अनेक लोकांनी अनेक दिवसापासून हा रेटा मांडण्याचा प्रयत्न केला, विविध आंदोलनं केली, आम्ही सुद्धा केली। आम्ही खूप मोठी आंदोलनं केली, आमचे मोर्चे झाले, आंदोलनं झाली, निवेदनं झाली, निदर्शनं झाले, कलेक्टरला घेराव झाला, आमच्यावर केसेस झाल्या, सगळं झालं, तरीसुद्धा ही जात न्याय जनगणना झाली नाही। पण स्वतः राहुल गांधी ज्यावेळेला मैदानात उतरले, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असेल, रस्त्यावर मोर्चातनं असेल, लोकसभेमधल्या आवाजानं असेल, जाईल त्या रॅलीमध्ये त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि सांगितलं की बाबा हे जात न्याय जनगणना झाली पाहिजे। त्यामुळं राहुल गांधींच्या रेट्यामुळं किंवा त्यांच्या प्रेशराईजमुळं केंद्र सरकारला हे निर्णय घ्यावा लागला आणि त्याच्यासाठी म्हणून राहुल गांधींचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा विजय उत्सव मेळावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी राहावं असं आमचं अपेक्षा तुमच्या माध्यमातून करत आहोत। ज्या पद्धतीनं एससीचं उपवर्गीकरण करण्याची मागणी होते त्याच पद्धतीनं जरांगे यांनी ओबीसी कुठल्याच मागणीकडे आम्ही फारसं गांभीर्याने घेत नाही आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लोकशाहीला सोडून, कायद्याला सोडून, विचाराला सोडून त्यांनी केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं फारसं गांभीर्यानं काय आम्ही ओबीसी डिपार्टमेंट घेत नाही। म्हणजे असं म्हणायचं का की ओबीसी आरक्षणासंदर्भात किंवा त्याच्या होणाऱ्या वाटाघाटी संदर्भात केंद्र सरकारने 100% केंद्र सरकारने रोहिणी आयोगाच्या माध्यमातून आमचं बायफर्फिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर? ते कुंभारांना 2%, वडारांना 1%, माळ्यांना 4%, हे रोहिणी आयोगाच्या माध्यमातून जे केलेलं आहे त्याचं काय, त्याचा अभ्यास काय पुढे येत नाही, त्याचे निर्णय का पुढे येत नाहीत? त्यामुळं त्या विषयावर आता केंद्र सरकारनेच उत्तर दिलं पाहिजे की आमचा तर त्या आयोगाला पूर्णपणे विरोध आहे। काँग्रेसने यापूर्वी विरोध केला होता। सगळ्यांना समसमान आता जात न्याय जनगणना करतायत म्हणतायत, बघूया झालं तर सगळेच प्रश्न सुटून जातील, जरांगे बी बाजूला जाईल, तुम्ही बी सगळे विषय बाजूला जातील आणि एक नवीन रचना या देशामध्ये निर्माण होईल आणि सगळ्यांना आपापल्या, मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळेल, मुस्लिमांना मिळेल, प्रत्येकाला मिळेल ना। जातीचं जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी मक्तेदारी। महायुती सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं जाहीर केलं होतं पण अद्याप झालं नाही, काँग्रेसची काय भूमिका आहे? असं आहे, काँग्रेसनं त्या संदर्भामध्ये पहिल्याच दिवशी मोर्चा काढलेला होता मुंबईमध्ये, राज्यपालांना भेटून सांगितलेलं होतं नुसतं कर्जमाफी नाही, लाईट बिल सुद्धा प्रचंड वाढलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आता आंदोलनाचा पवित्रा घेतोय। काही दिवसामध्ये आमचे प्रांताध्यक्ष निर्णय घेतील आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा मोर्चे निघतील। कर्जमाफीचं आहे, महिलांचे प्रश्न आहेत, ओबीसींचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न आहेत, फक्त मांडणारा पाहिजे, जनतेमध्ये जाऊन मांडणारा माणूस पाहिजे आणि काँग्रेस मांडते, आज दुसरं विरोधी पक्षानं तर कोण मांडते? आम्हीच आहे ना रस्त्यावर, अजून आम्हाला परंपरा आहे लढायची। ठीक आहे। भाजपाचे नेते अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्व हे दिशाहीन असल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहेत असं बोललेले नाही, हे अतिशय चुकीचं विधान आहे। मुळात अशोक चव्हाणच तिथं जाऊन दिशाहीन झालेले आहेत। त्यांना आता हवालदार काय म्हणतो आपण, हवालदाराचा चोपदार झाला तसं काम झालंय। पूर्वी इकडं मालक होते, तिकडं जाऊन नोकर झालेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसं प्रतिक्रिया देण्याचं काही अर्थ, काही कारण पण नाही आणि दिशाहीन झालेलं नाही, ते स्वतः दिशाहीन आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये लोक जात आहेत, ह्याला सोडतायत, ह्याला कारण त्यांना सांगू दे ना, ईडी, CBI, इन्कम टॅक्स, CID हे सगळे बाजूला करा ना, सगळ्यांच्या आता ज्यांच्या फायले आहेत त्या सगळ्या बंद करा, एक माणूस कुत्रे येणार नाही त्यांच्या पक्षामध्ये। ह्या दबावापोटी सगळे लोक तिकडे काँग्रेसमध्ये जात आहेत। सांगितलं ना तुम्हाला, त्यांच्यामुळे सत्तेचा गैरवापर असा आहे, नोकरासारखं हे यंत्रणा वापरत आहेत, घरचे नोकर असतात ना तशी यंत्रणा वापरत आहेत, CD
तुमचे CID, ED, CBI, इन्कम टॅक्स, घरच्या नोकरा चपरासासारखं त्यांचा वापर केला जातोय. लोकांना प्रेशराईज करून चांगल्या चांगल्या लोकांना काँग्रेसमधून बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे. जे राहणार आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, लढाऊ कार्यकर्ते आहेत, गांधींच्यावर निष्ठा ठेवणारे आहेत, पुरोगामी विचारावर निष्ठा ठेवणारे आहेत आणि तेच काँग्रेस पुढे आणतील आणि पुन्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार येईल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यासाठीच आम्ही OBC रस्त्यावर आलेलो आहेत.